20 वर्षापूर्वी ज्याची सुरुवात मंगळसूत्र चोरापासून झाली आणि आज जो मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरला खंडणी मागण्यापर्यंत झालेला याचा प्रवास आहे, या बाजारबुणग्याने पवार साहेबांच्या विकासाची मापं टाकू नयेत. विकासाची मापं, पवार साहेबांच्या विकासाची मापं ही महाराष्ट्राने पाहिलेली आहेत. 2014 पर्यंत महाराष्ट्र हा देशात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं राज्य होतं. पण 2014 नंतर देवेंद्र फडणवीसच्या काळात महाराष्ट्राकडे चोर म्हणून पाहिलं जातं, ज्याच्यात भ्रष्टाचार, अनागोंदिक कारभार इतका वाढलेला आहे. सगळे पेपर फुटी असू देत किंवा रोडच्या कामातले भ्रष्टाचार असू देत आणि मिसिंग लिंकच म्हणा, तर मिसिंग लिंकचं काम जवळपास 5 ते 7 वर्ष झालं काम चालू आहे. आणि या 5 ते 7 वर्षात हा काही पहिला मुसळधार पाऊस नाही. अनेक वेळा मुसळधार पाऊस झाले, पण त्या ठिकाणी दरड कोसळली असेल. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर, त्याचं उद्घाटन झाल्यानंतर हा पहिल्या पावसातच 18 तास 2-2 दिवस जर मिसिंग लिंक जर बंद पडत असेल तर याचं पाप हे महायुती सरकारचं आहे आणि ते त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. देवेंद्र फडणवीसच्या काळात महाराष्ट्र हा चोर आणि सर्वात जास्त बेरोजगारी असणारा राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे. याची कुठेतरी तुम्ही मोजमाप करावं आणि पवार साहेबांवर किंवा पवार कुटुंबियांवर बोलताना इथून पुढं जीभ घसरणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.